दादा आज सामनामध्ये संजय राऊतनी मोठ्या प्रमाणात टीका केली की एकनाथ शिंदे खूप नर्वस आहे, त्यांचे काही आमदार भाजपच्या देखील एक गट संपर्कामध्ये आहे आणि जी आश्वासनं एकनाथ शिंदेला दिली होती ती पाळली नाही, त्यामुळे खतखत आहे. संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे. उबाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे. त्याच्यामुळे उबाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उबाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा. कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी, कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उबाटामधून शक्य होत नाही आहे. आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे. म्हणून शिंदे काय करतायत, भाजपमध्ये काय चाललं आहे, पहिल्या दिवसापासून हा संजय राजाराम राऊत दुसऱ्यांच्याच घरामध्ये डोकवण्याचं काम करतोय. दुसऱ्यांच्याच बारशावर जाऊन मुलांची नावं ठेवतो. स्वतः कधीतरी काहीतरी इतिहास घडवावा. तुम्हाला असं म्हणायचं की उभाटाच फुटीच्या उंबरठ्यावर आहेत, त्यातलेच काही लोक तुमच्या संपर्कात आहे? माझ्यापेक्षा आता उभाटामध्ये असलेली जी अस्वस्थता आहे पण आहे ना, ती तुम्ही कधीतरी मातोश्रीमध्ये जाऊन विचारा. म्हणजे संजय राजाराम राऊतपासून ते अस्वस्थता सुरू आहे. म्हणजे दुसरे तर सोडा, हे जे काही सामनाचे सोकॉल्ड कार्यकारी संपादक आहेत हे किती काळ आता उबाटामध्ये राहतील हे आता तुम्ही दिवस मोजा. आता जेव्हा मुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे मनाने कोलमडलेले आहेत, अस्वस्थ आहेत, असंही त्या सामनाच्या संपादकीय असं आहे की मुख्यमंत्री पद न मिळालं एकनाथ शिंदेंचं काय होतं आहे किंवा दुसऱ्यांच्या घरात काय होतं पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत, किती काळाची दादू केली जाते आहे, किती उपवास ठेवले जात आहेत, याबद्दल पण थोडं लेख लिहा ना. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरू केलेलं आहेत, किती काळा जादू करायला सुरू केलेलं, ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल. म्हणून दुसऱ्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा स्वतः बुडाखालच्या आग जरा बुजवा. एकनाथ शिंदेच्या बहुतांश आमदारांपैकी एक आमदारांचा मोठा गट देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यामध्ये म्हटलेलं आहे. शिवाय जाऊन दे, स्वगृही परत चालावा असं आहे ना, जाऊन दे. हे आता संजय राजाराम राऊतला त्याचे घरचे पण आता जास्त गांभीर्याने घेत नाही. आता सामना हा वृत्तपत्र सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो, तर कसला पुसण्यासाठी हे तुम्हीच विचार करा. म्हणून सामना वृत्तपत्र आजकाल शिवसैनिक पण वाचत नाही, कारण का तो काँग्रेसचा मुखपत्र जरा जास्त झालेला आहे. म्हणून सामन्याची दखल जास्त घेण्याची गरज नाही. बांगलादेशी घुसखोरांचा एक मोठी समस्या आहे. मालेगावमध्ये खोटी कागदपत्र त्यांनी तयार केल्यासंदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. राज्य सरकार म्हणून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्य सरकारची कशी भूमिका असणार आहे आणि जास्तीत जास्त संख्येने कारवाई करण्यासंदर्भात काही धोरण? बघा, पहिल्याच भाषणामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांसंदर्भात अतिशय स्पष्ट आणि टोकाची भूमिका घेतलेली आहे. ही जी काय कीड, ही जी काय घाण बांगलादेश आणि रोहिंग्याच्या नावाने आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन अनधिकृत पद्धतीने राहत आहे, त्यांना त्यांच्या बिळापर्यंत शोधण्याचं काम आमचं सुरू आहे. नुसतं फक्त त्यांना पकडायचं नाही, पण त्यांना आणणारे लोक कोण आहेत, त्यांचे बाप आणि अब्बा कोण बसलेले आहेत, या सगळ्यांवर आमचं लक्ष आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एकही बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान हा आमच्या महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. आम्ही त्यांना ठेचून इथून हाकलू, एवढं मी तुम्हाला सांगतो. सध्या जो धर्माच्या बरोबर आहे तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात आहे त्याचं काय करणे, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. अतिशय धर्माच्या बरोबर ना, अतिशय योग्य आहे. धर्माच्या विरोधात गेल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे. त्याला स्वतःचा धर्म माहीत नाही, त्याचा राजकीय धर्मांतर झालेला आहे. ठीक है, वो अभी उनका वैयक्तिक मत है. उन्होंने कभी तो जाके एकनाथ शिंदे साहब को पूछना चाहिए कि ये मत के बारे में शिंदे साहब का क्या उनको जवाब मिलेगा.
माझ्याला इंटरव्ह्यू देताना देखील संजय राऊत असे बोलले की आता जोडण्याची वेळ आलेली आहे, म्हणजे परत एकत्र असे म्हणजे शिवण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे हातभर फाटली असल्यामुळे आता शिवण्याची वेळ आलेली आहे. कारण का महाराष्ट्रामध्ये ह्यांची किंमत संपलेली आहे, म्हणून सगळीकडे हात पसरत फिरतायत. दिल्ली दरबारी काय जातात, आमच्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींना कसं कसं कुठे कुठे भेटण्याचा प्रयत्न होतोय. प्रतिसाद भेटत नाही तो विषय वेगळा, पण प्रयत्न जोरदार होतोय. भीक मागतायत ते अटी शर्ती न ठेवता आम्हाला परत घ्या, खुर्चीवर नाही तरी स्टूलवर तरी बसवा, अशी खूप विनंती केल्या जात आहेत, पण कोण त्यांना भीक देत नाहीत. आता राज्य सरकार नवीन मत्स्य धोरणासंदर्भात काही विचार करतं काय किंवा क्लस्टर पद्धतीने काही? बघा, आज जे काही मी बैठकीसाठी आलेलो आहे ते चंद्रपूरला गोड्या पाण्याच्या माशासंदर्भातली बैठक आमची आहे. सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला निर्देश दिलेले आहेत की राज्याचं अतिशय सक्षम असं गोड्या पाण्यातल्या माशांचं धोरण तुम्ही तयार करा. त्या संदर्भात चंद्रपूरमध्ये माझी आज बैठक आहे. अधिकारी आहेत, विविध अन्य संस्थांचे प्रतिनिधी आहेत आणि एक राज्याला एक सक्षम गोड्या पाण्याचं माशातलं धोरण आम्हाला तयार करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकतो आहे. कालच्या ज्या युनियन बजेटमध्ये, केंद्रीय बजेटमध्ये आदरणीय पंतप्रधान आणि आदरणीय आमच्या अर्थमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानेन. काय माझ्या दोन्ही खात्याला म्हणजे मत्स्य व्यवसाय खातं असो, बंदरे खाते असो, विकासाच्या दृष्टिकोनातून आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून भरघोस अशी निधी आणि उत्पादन वाढवण्यासाठी आज आपला भारत देश हा चीन आणि इंडोनेशियाच्या नंतर आपला भारत आहे. ज्या पद्धतीने काल अर्थसंकल्पामध्ये मत्स्य व्यवसायाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे, शिप बिल्डिंग म्हणजे बांधणं, म्हणजे शिप बांधण्याच्यासाठी जे 25,000 कोटी जवळपास त्याची तरतूद केली गेलेली आहे. मॅरिटाईम बोर्डला पैसे मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहेत. मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारत महासत्ताच्या दिशेने जात असताना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे हे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये त्याला हातभार लावतील. आज धर्मसभा आहे आणि धर्मसभेसाठी मला आमंत्रण दिलं गेलेलं आहे. मी आमदार आणि मंत्री होण्याच्या अगोदर मी एक हिंदू आहे हे मी कधी विसरत नाही आणि त्यामुळे जिथे जिथे माझ्या धर्मासाठी मला प्रवास करण्याची संधी भेटते त्या संधीचं सोनं मी करतो. माझ्या समाजाच्या लोकांचे संवाद साधतो. काही लव जिहाद आणि गोहत्याचे विषय आमच्या नजरेसमोर आलेले आहेत. आता मी सरकारचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून त्यांना थोडा कडक इशारा आणि एकंदरीत सरकार बदललेलं आहे याची जाणीव करून देण्यासाठी आणि हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे हे जाणीव करून देण्यासाठी तिथे चाललेलो आहे. संजय शिरसाट बोलले की जर का मला संधी मिळाली तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करेन. हो ठीक आहे, तसे प्रयत्न करत राहावे, पण त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचं काय मत आहे, अन्य आमदारांचं काय मत आहे याबद्दल थोडं विचार करावा. संजय शिरसाट आमचे मित्र आहेत, फक्त त्यांचं संजय राजाराम राऊत होऊ नये अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. दादा एक सर विपक्ष ने कहा है कि विपक्ष ने आप पर टिप्पणी की है कि आप एक मंत्री पद पर है, अच्छा खासा मंत्री पद है आपका, तो आपको सुधर जाना चाहिए. किसके बारे में सुधरूं? बिगड़ा किधर हूँ सुधरने के लिए? धर्म के बारे में बात करने वाले कभी बिगड़ते नहीं है. हाँ, हम लोग सुधरे हुए हैं. उल्टे वो जो बिगड़े हुए जो लोग हैं जिनको अपना धर्म और इस्लाम ही अभी तक समझा नहीं है, कुरान में क्या लिखा है वो समझा नहीं ना, उनका सुधरने का वक्त आ गया है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.